नाव काकासाहेब दिले. काय सांगणार सर यश हॉटेलबद्दल? आपलं हॉटेल हे 2015मध्ये ओपनिंग झालं आहे, 1 मे 2015. तेव्हापासून आपण चालवतो आहे सक्सेसफुली. कॉर्पोरेट बिझनेस आहे, टुरिस्ट आहे. अजिंठा एलोरा जवळ असल्यामुळे रोड आहे. अजिंठा रोडला आपलं हॉटेल असल्यामुळे अजून नावलौकिक चांगलं आलं, सर्विस चांगलं असतं. आपल्याकडे बँकवेट आहे, कॉन्फरन्स वगैरे होतं, कॉर्पोरेट सेक्टर, रेस्टॉरंट आहे, फाईन डाईनचं कसं 40-45 किलोमीटर. काय काय प्रोग्राम घेऊ शकते इकडे? आपल्याकडं कॉन्फरन्स डे मीटिंग घेऊ शकतो, कॉन्फरन्स घेऊ शकतो 20 लोकांपासून 100 लोकांपर्यंत. बड्डे फंक्शन वगैरे असेल, म्हणजे फॅमिलीमध्ये तुमच्या कुठल्याही फंक्शन असेल, म्हणजे जसं की आपण रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल किंवा मग तुमचं एंगेजमेंट असेल, छोटं मोठं एक 50-100 लोकांमध्ये जर तुमचं लग्न असेल, हे सगळे फंक्शन्स आपल्याला होतात. जेवणाची व्यवस्था कसं आहे इकडे? सॉरी, जेवणाची कशी व्यवस्था आहे आपल्याकडे? जेवणाचं आपल्याकडं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता नवीन जे आपण चालू केलं आहे. पहिले आपल्याकडं व्हेज नॉनव्हेज होतं, 6 महिन्यापासून म्हणजे आम्ही चेंज केलं थोडंसं, व्हेजमध्ये आलं. कारण की व्हेजमध्ये येण्याचं मागचं कारण आहे की आता लोक थोडेसे प्रेफर करतात व्हेजचे, आणि आम्ही वाटलं की चला काहीतरी चेंज म्हणून सगळे व्हेजमध्ये चेंज केलं. आता आम्ही पण बघितलेलं आहे, स्वच्छता ठेवली तुम्ही इकडे. आमची स्वच्छता सर पहिल्यापासून आहे. FD स्वतःच हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. मी 5 स्टारसोबत पण काम केलेलं आहे ॲज अ प्रोफेशनल शेफ म्हणून. त्यामुळं बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या ट्रेनिंग शेड्यूलमध्ये माझ्या आवडीत झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्या हिशोबानं जेवढं चांगलं ठेवता येईल तेवढं आम्ही चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. जसं कटिंगसाठी चॉपिंग बोर्ड्स वेगवेगळे असतात, व्हेजिटेबल कटिंगसाठी वेगळे असतात, रेडी फोटोसाठी वेगळे असतात, हायजेनिक याच्यामध्ये तुमचं प्रॉपर क्लिनिंग असतं, एसमध्ये तुमचं किचन वगैरे इक्विपमेंट्स वगैरे प्रॉपर सेटअप असतं. स्टाफ कसा असतात तुमच्या इकडे? संभाजीनगरचे आहे की वेगळे वेगळे? आमच्याकडं प्रॉपर संभाजीनगरचे लोकलचे मुलं आहेत, काही बाहेर गडवालचे आहेत, काही नेपाळचे आहेत. म्हणजे जसं मिळेल स्टाफ तसा आहे, डिपार्टमेंट वाईज असतो. जेवणामध्ये काय काय सर आपल्याकडे? जेवणामध्ये आपल्याकडे मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे. आपल्याकडे चायनीज, पॉन्टी, काही ओरिएंटल, इंडियन, साऊथ इंडियन वगैरे सगळं मिळतं. आपली स्पेशल डिश? स्पेशल डिश आपलं सगळंच मेनू स्पेशल नाही, आपली हॉटेलची एखादी स्पेशल आहे असं काय असतं ना, प्रत्येक रेस्टॉरंटचे खास असं. असतं. आता ॲक्च्युली काय ते कस्टमरमध्ये तुमचं स्पेशल काय, मग कुठलं तरी सगळे हॉटेलवाले कुठलं तरी एक नाव काढतात आणि स्पेशल आहे. ॲक्च्युली सगळे आपापल्या परीनं सगळं स्पेशल देण्याचा प्रयत्न करतात. आम्ही अख्खा मेनू स्पेशल कसा देता येईल आम्ही त्याच्यावर फोकस करतो. त्यामुळं आता हे बोलायच्या गोष्टी स्पेशल काय तुमचं, आता कस्टमर असतात त्यांना बऱ्यापैकी माहीत नसतं, त्यानंतर तुमचं स्पेशल द्या. मग एक कुठली तरी भाजी आपण जी चांगली चालते, जी सगळ्यांना आवडते, त्याचा एक ॲव्हरेज काढला जातं. म्हणजे 100 लोकांमधून सनी जर समजा 90 लोक तीच भाजी मागत असेल तर ती स्पेशल होऊन जाते थोडक्यामध्ये. कुठून कोणी येते सर हॉटेलमध्ये? आपल्याकडे कुठे कुठे? आपल्याकडे बाहेरच्या देशातले बरेच लोक असतात, लोकलचे असतात, कॉर्पोरेट सेक्टरचे असतात, ऑल ओव्हर इंडियामधून असतात. आता डिपेंड करतं की त्यांचं काम काय. टुरिस्ट असतात, टुरिस्ट आपल्याकडे सगळ्यात जास्त केरळ साईडचे जास्त टुरिस्ट असतात. कारण शिर्डी वगैरे इकडं समृद्धी झाल्यापासून आपल्या हॉटेलला अजून जास्त मागणी वाढली. तर समृद्धीतून जवळ आहे शिर्डीला जायला वगैरे, तर केरळ साऊथचे जास्त लोक असतात, दिल्ली साईड वगैरे. कोणाला रूम बुक करायची आहे, बँकेट बुक करायची, तो किती दिवस पहिले करायची? काय असं काय नाही किती दिवस पहिले करायचं, डिपेंड करतं तुम्ही की आपलं सीझन ऑफ सीझन सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. टुरिस्ट सीझन आपलं चालू होतं ऑक्टोबरपासून, दसऱ्यापासून समजा, तर तेव्हापासून बुकिंग हॉटेल जवळजवळ फुलच असतं. आपल्या ऑनलाईन वेबसाईटला सगळीकडे मिळून जातं. आपलं गोवा बीच असेल, मेकमेट्रिक असेल, किंवा स्वतःच्या आपले जे रेग्युलर जे गेस्ट आहेत ते डायरेक्टली फोन करून आपल्याकडे येतात. पण नवीनसाठी आपल्याला ते ऑनलाईनच आहे. लोकांना काय आवाहन करणार तुम्ही हॉटेलबद्दल? लोकांना काय नाही, कारण लोकांना बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की हॉटेल खूप मोठं आहे, महाग असेल, काही असं काय नाही, महाग वगैरे काही नसतं राहत. हॉटेलमध्ये तुम्ही काय देताय, तुम्ही काय क्वालिटी मेंटेन करताय, त्यात मटेरियल काय यूज करताय, त्याच्यावरती कॉस्टिंग ठरते. त्या कॉस्टिंगनुसार मेनूचे रेट ठरतात. कारण की त्यात छोटंसं प्रॉफिट काढून सनी सगळे प्रॉफिटसाठीच करतात, प्रॉफिट काढूनच देतात. म्हणून सनी ते थोडं 5-25 रुपयाचं इकडे तिकडे होतं, महाग वाटतं. पण ते ॲक्च्युली महाग नाही, ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं असतं. कोणाला रूममध्ये पण तसंच आहे. रूममध्ये बऱ्याच अम्युनिटीज असतात, अम्युनिटीवरती डिपेंड करतात की रूमचे रेट टॅरिफ काय असायला पाहिजे, तुम्ही सर्व्हिसेस काय काय देतात. आता आपल्याकडे 24 आवर्स वायफाय आहे, लाईट 24 आवर्स आहे, जनसेट बॅकअप आहे. त्यामुळं बाकीच्या गोष्टी फेस करावं लागतात. टोटल रूम्स AC आहे,
कोणाला बुकिंग साठी ऑफिसच्या रिसेप्शनचा नंबर काय? रिसेप्शनचा नंबर आहे 9130040082. या नंबरवर या कॉल करून नंबरवरती डिटेल पण घेऊ शकता, बुकिंग पण करू तुम्ही शकता. बुकिंग पण देऊ शकता, डिटेल पण मागवू शकतात, फोटो तुम्हाला मागवू शकतात रूमवरती. तुमचे फोटो जर तुम्हाला हवे असेल, आता काय आहे, सोशल मीडिया पहिलं बुकिंगला यायच्या पहिले तुमचं रेटिंग्स बघतात, गुगल रेटिंग्स वगैरे, आणि त्याच्यावरती लोक नंतर बुक करतात. एकदा ॲड्रेस सांगा सर हॉटेलचा. आपला हडको कॉर्नरला हॉटेल आहे, VIP अजंता रोड, नियर DMart. ताजपासून एक 500 मीटर 200 मीटर.